नमस्कार. आज आहे माझ्या मुलीचा बर्थडे आणि त्यासाठी मी केक बुक करायला गेले होते. तर तिकडे मला मँगो पेस्ट्री दिसली आणि फॉर माय सरप्राईज इकडे मला फर्स्ट टाईम इतक्या वर्षामध्ये म्हणजे मँगो फ्लेवर आणि आपले जे केकचे फ्लेवर्स असतात ना ते दिसले. मला खूप भारी आणि मी एक मँगो पेस्ट्री आणली आणि केक बुक केलेला आहे तो मला आज जाऊन आणावा लागेल कारण तिचा आज बर्थडे. मग थोडंसं पेस्ट्रीची शॉपिंग, केक बुक केला आणि त्यानंतर तिला गिफ्ट्स वगैरे घेतले आणि संध्याकाळी पुन्हा म्हणजे तेव्हा मुलं शाळेत गेले होते, मी तेव्हा सगळं माझं काम करून आली. त्यानंतर संध्याकाळी त्यांना मुलीला क्लासला सोडायचं होतं मला मॅथ्सच्या, तो तिच्या क्लासला सोडायला चाललेले आहे. मुलांचे पप्पा गेलेले आहेत इंडियाला 15 दिवसापासून, तर ते आज रात्री येणार आहेत. पण मी मुलांना काही हे सांगितलं नाही, त्यांना सरप्राईज आहे कारण मुलीचं असं होतं की माझ्या बड्डेला पप्पा पाहिजे आणि मी त्यांना सांगितलं की नाही लेट येणार आहे, तर जेव्हा येतील तेव्हा त्यांना खूप भारी वाटेल. आणि ह्या टपाल पेटी आहे म्हणजे मेल बॉक्स, तर रोज काही ना काहीतरी घरी येत असतं आणि पोस्टमन येत असतात, ते लेटर टाकत असतात. तर आता स्प्रिंग सुरू झालेला आहे ना, तर सगळीकडे फुलं अशी छान छान यायला लागलेली आहेत. तर ट्युलिप्स आलेले आहेत, भरपूर गोष्टी आलेल्या आहेत आणि आज ऊन आहे पण थंडीसुद्धा आहे, त्यामुळे जॅकेट्स घातलेले आहेत आम्ही. तर इकडे प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक भागात चर्च असतात, तर तुम्हाला तेच दाखवते. आणि पूर्ण ग्रॅनाईट आहे. तर मुलीला क्लासला सोडलं मी आणि परत पुन्हा कुठे घरी जाऊ म्हटलं, म्हणून मग मला लायब्ररीतून बुक घ्यायचे होते, ते घेण्यासाठी मी पुढे गेली, मी आणि माझा मुलगा. तर थोडंसं चालत चालत गेलो, तर रस्त्याने जे जे दिसलं मी तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे. आता ही आहे सेंट्रल लायब्ररी, खूप मोठी लायब्ररी आहे. ॲट अ टाईम आपण 15 पुस्तकं इथून घेऊ शकतो आणि लायब्ररी पूर्णपणे फ्री आहे. तर मुलांचे 15 आणि आपले 15 असे घेऊ शकतो. तर मी काही बुक्स रिझर्व करायला ठेवले होते. आपल्याला जे पुस्तकं पाहिजे ते आपण त्यांना सांगून होल्डवर ठेवू शकतो आणि जेव्हा पुस्तकं रेडी असतात तेव्हा ते आपल्याला देतात. तर मी ही 2 पुस्तकं आणलेली आहेत कारण माझं चॅनल अबाउट मोटिवेशन आहे. सो मी स्वतः मोटिवेशनचे पुस्तकं भरपूर वाचते, ते माझ्या आयुष्यात फॉलो करते आणि त्याचा मला उपयोग चांगला झाला तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे ना चॅनलवरचे दुसरे कोणी जर व्हिडिओ कॉपी करत असतील ना माझी स्क्रिप्ट सगळं, तर एकच लक्षात ठेवा की हा पूर्ण अभ्यास करून स्वतःवर अवलंबून म्हणजे स्वतःवर फॉलो करून मगच ते व्हिडिओज तुमच्यासोबत येत असतात, त्याशिवाय दुसरं काहीच नाही. कारण एक प्युअर पर्पज आहे की तुम्हाला याच्यातून चांगलं काहीतरी शिकायला मिळावं. सो चला, आता मी नंतर मिस्टर रात्री आले, सो भरपूर सामान त्यांनी आणलेलं आहे. आज ना भारतातून सासर आणि माहेरकडून भरपूर सामान आलं. खरं सांगायचं तर त्या सामानात काही फक्त वस्तू नव्हत्या, तर त्या होत्या प्रेमाच्या आठवणी, आपुलकीचा सुगंध आणि नात्यांची ऊब. माहेर म्हणजे आईच्या हातचं जेवण, बाबांच्या काळजीतलं प्रेम आणि लहानपणाच्या आठवणीचं घर. आणि सासर म्हणजे नवीन नाती, नवीन माणसं, पण हळूहळू मनात घर करणारी ती माया आणि तू आमचीच आहे हे सांगणारं प्रेम. आणि ही दोघं घरं वेगळी असतात पण भावना त्यांची एकच असते, ती म्हणजे आपुलकी, प्रेम. आणि आज जेव्हा मी ह्या पिशव्या उघडत होती ना, तेव्हा त्याच्यातले जे काही गोडधोड गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्या म्हणत होत्या की आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्यातून मला ना सगळं आमच्या घरच्यांचं प्रेम दिसत होतं, कारण माहेरचं प्रेम कधीच कमी होत नाही आणि सासरचं प्रेम जर मनापासून जपलं तर तेही तितकंच आपलंसं वाटतं. खरं म्हणजे ना हे प्रेम जे असतं ना ते समजून घेण्यासारखं, दोघी घरांची समान म्हणजे दोघी घरांचं प्रेम आहे ना समान मानण्यात पण असतं. आज मन भरून आलेलं आहे कारण मी खूप नशिबवान आहे, मला दोघी घरांचं प्रेम मिळतं, माझ्या मुलांना दोघी घरांचं प्रेम मिळतं. आणि देवाकडे मी हेच म्हणेल की सर्वांना जगात दोघं म्हणजे माहेर सासरचं प्रेम मिळतं. आता जवळजवळ 1 वर्ष झाला मी घरी गेलेली नाही आहे आणि हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करत होते ना तेव्हा असं मला एकदम भरून आलं, कारण वर्ष होत आलं की असं वाटतं ना की आईवडिलांना जाऊन भेटावं, आपल्या घरच्यांना जाऊन भेटावं. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये माझ्यासोबत आई आल्या होत्या आमच्या, ते एकदम मला सगळ्या गोष्टी आठवल्या. सो काय म्हणतो त्याला, इमोशनल व्हायला होतं. सो हे जे पहिलं गिफ्ट ओपन करत आहे मी, हे माझ्या भावाने आणि वहिनीने पाठवलेलं आहे. आमच्याकडे म्हणजे हजबंड जेव्हा इंडियात गेले ते एकच बॅग अलाउड होती एअरलाईन्समध्ये, त्यामुळे खूप म्हणजे त्यांना सामान भरपूर पाठवायचं होतं पण बॅगचं लिमिट आलं त्यामुळे नाही पाठवता आलं. तरी पण त्याने भरपूर काय काय पाठवलेलं आहे. आता माझ्या मुलीचा बड्डे आहे, मुलाचा पण येणार आहे, त्यामुळे मामा मामी आणि माझी भाची जी आहे तिने गिफ्ट पाठवलेले आहे. तिने छोटी आहे ती, पण तिच्या स्वतःच्या हाताने तिने असे छान छान ग्रीटिंग्स बनवून पाठवलेले आहे आणि क्रिएटिव्हिटी तर तिच्यात भरपूर आहे छान. आणि मी हे जपून ठेवते, मागच्या वेळेस पण दिलं होतं, व्हिडिओमध्ये असेल एखादी लिंक देते मी सापडलं तर. आणि तिने मागच्या वेळेस पण असे छान ग्रीटिंग बनवून पाठवले होते. आणि हे लहान मुलांचं जे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते किंवा हे
प्रेम असतं ना, हे ॲज अ पॅरेंट आपलंसुद्धा एक काम असतं की हे प्रेम तसंच मोठेपणीसुद्धा टिकून राहावं. कारण जसं ते आपल्या आईवडिलांना बघतात तसं त्यांचं पुढे तयार होत असतं विश्व. म्हणून मग आपणच स्वतः सगळी जर नाती जपली, सगळ्यांना प्रेम दिलं, प्रेम घेतलं, तर हे आपल्या पुढच्या जनरेशनला सुद्धा जाणार आहे. सो इतकं सुंदर ग्रीटिंग तिने बनवलेलं आहे ना. तर हे तिघं तिने फ्रेममध्ये दाखवलेले आहेत, काढलेले आहेत. हे थोडंसं सामानामध्ये किंचित दाबले गेले आहेत, म्हणून तुम्हाला तसं ते बॉर्डर दिसते, पण इतकं सुंदर काढलेलं आहे. आणि हा मुलगा छोटा आहे त्याच्यामुळे त्याला मध्ये दोघी सिस्टर्स बाजूला असं काढलेलं आहे. खूप छान आहे. थँक्यू. आणि तर हे पहिले ठेवून देते मी. आणि त्यानंतर अजून एक छान मस्त गोष्ट आहे, ती माझ्या भावाने दिलेली आहे. भाऊ आणि बहिणींची चॉईस, ती म्हणजे साडी. आपल्या घरी ना कपाटामध्ये किती पण साड्या असतील, आपण कितीही साड्या घेऊ शकलो, परंतु जी माहेरची साडी असते, ती माहेरच्या गोष्टी असतात ना, त्याचं एक प्रेम वेगळंच असतं. आणि सर्वात जास्त ना आपल्या ज्या नाती असतं, कोणते पण नातं असतं ना, त्याची किंमत आपण जेव्हा त्यांच्यापासून दूर राहतो ना तेव्हा जाणवत असतं. आता थँकफुली व्हिडिओ कॉल वगैरे आहेत त्याच्यामुळे आपण बोलू शकतो, परंतु जे फिजिकली आपण जेव्हा भेटतो तो एक आनंद वेगळाच असतो, नाही का. पण असो, काय करणार ना, नशिबाच्या पुढे कोणी काही बोलू शकत नाही. तरी सुंदर अशी साडी आहे. त्यानंतर आता दाखवते मी, हे आईंनी पाठवलेलं आहे कापूरदानी. नंतर हे पापड जे आहेत ते उडदाचे माझ्या आईने करून पाठवलेले आहेत. मिरची आणि लसूण याचे पापड आहेत उडदाचे, इतके छान आहेत. ते आता मला फक्त एकदा वाळत घालावे लागतील, कारण आईने खूप कडक नाही वाळवले, ते तुटतात म्हणून प्रवासात. सो इतकी छान पापड लागतात हे. नेक्स्ट टाईम कधी गेली ना मी, तर नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. याच्यात हिरवी मिरची, लसूण असं सगळं आहे. चवीला एकदम मस्त लागतात. आणि लहानपणाचे दिवस आठवले मला. आई मस्त त्या लाट्या करून द्यायची, पापड लाटून द्यायची आणि मी ते वाळत घालायची. हे पोळपाट लाटणं, माझ्याकडचं लाटणं आणि पोळपाट खराब झालं होतं, म्हणजे त्याला खूप चिटकत होतं, त्याला क्रॅक्स आले होते, त्यामुळे हे आईंनी पाठवलेलं आहे. काहीतरी हे आंब्याचं लाकूड आहे असं ते म्हटले होते शॉपचे आहेत ते. तर असे मला हलकं पोळपाट पाहिजे होतं, कारण आमचं शिफ्टिंग नेहमी होत असतं, त्यामुळे जड मला काही नव्हतं पाहिजे वस्तू. आणि हे तेल माझ्या मुलांना फार आवडतं, त्यामुळे त्यांनी पाठवलेलं आहे. सो यावेळेस ना, खरं सांगायचं तर माझ्याकडून कोणतीच लिस्ट गेली नव्हती, फक्त हे पोळपाट आणि एक पर्स तेवढी मला पाहिजे होती. बाकी सगळं त्यांनी दोघं फॅमिलीने म्हणजे त्यांना माहिती आहे आम्हाला काय आवडतं वगैरे, त्यानुसार त्यांनी पाठवलेलं आहे. सो हे बाबांनी पाठवलेलं आहे अतुलची बाकरवडी, नमकीन आणि भरपूर असं स्वीट्स. कारण इथे ना पेढे वगैरे असे मिळत नाही, आणि माझ्या मुलांना आणि मला पण ते खूप आवडतात, त्यामुळे ही अंजीर बर्फी तर माझी फेवरेट आहे. तुम्ही कोणी नाशिकचे असाल तर तुम्हाला माहीत असेल हे शॉप. तर हे नमकीन खूप छान लागतं. एक पॉन्डचा डब्बा पण पाठवलेला आहे. इथं पावडर आम्ही खूप कमी वापरतच नाही मोस्टली, पण असू द्यावी म्हणून पाठवलेला आहे. आणि हे आहे ते बटाट्याचे चिप्स वेपर्स आईंनी केलेले आहेत आणि त्यांनी पाठवले, आत्ता ताजेच केलेले आहेत. याची रेसिपीची लिंक पाहिजे असेल ना, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की फॉलो करा, कारण खूप शुभ्र असे छान चवदार होतात ते चिप्स. तर ही एक पर्स होती जी माझी होती तिथे, नवीनच आहे, तर म्हटलं वापरून होईल. तर लेदरची पर्स आहे ही. सो कलर खूप छान आहेच, आणि आता इकडे उन्हाळा म्हणजे थोडंफार वातावरण बरं होईल तर मला वापरता येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथं कुरडई पाठवलेली आहे आईंनी, आणि चिवडा पण त्यांनीच पाठवलेला आहे. त्यांच्या हातचा चिवडा खूप छान लागतो. आणि त्यानंतर त्यांनी हे पाठवलेले आहेत नागलीचे पोंगे, फ्राईम्स, आणि खूप छान लागतात हे नागलीचे पोंगे. आणि ह्या लेमलेटच्या गोळ्या, आता मी मागच्या वर्षी जेव्हा इंडियात होते तेव्हा माझ्या मुलांना फार आवडलेल्या, त्यामुळे त्यांनी आवर्जून पाठवलेल्या आहेत. आणि खरं माहेर वेगळं सासर वेगळं, पण खरं प्रेम असतं ना की दोघं घरं सारखीच वाटतात असं मला वाटतं. आणि एक एक घर एका घराने मला घडवलेलं आहे, तर दुसऱ्या घराने मला स्वीकारून खूप छान मान सन्मान देऊन प्रेम दिलेलं आहे. आणि आज त्या सामानातल्या फक्त वस्तू नाही आहे, तर त्या दिसलं त्या दोघं घरांचं ना निस्वार्थ प्रेम, भावा बहिणीचं, बहिणीचं,
सगळं प्रेम ह्यामध्ये दिसत आहे. त्यानंतर गरम मसालासुद्धा आईने पाठवलेला आहे, कांदा लसूण मसाला पाठवलेला आहे आणि हे जे घरचं गुलकंद होतं ते आईने करून पाठवलेलं आहे. कारण आमच्या घरी तिथे भरपूर झाडं आहेत, फुलं आहेत ती गुलाबाची आणि खास ते गुलाब असतात वेगळे, त्याचं गुलकंद बनतं आणि जे तब्येतीसाठी खूप चांगलं असतं. कारण मला ॲसिडिटी झाली की मग मी तो गुलकंद थोडंसं खाते आणि जेवढं जुनं तेवढं चांगलं असतं ते. सो हे कांदा लसूण मसाला आईंनी पाठवलेला आहे, गरम मसाला पण आईंनी पाठवलेला आहे, लाल तिखट आईने पाठवलेलं आहे. ते लाल तिखट आहे पण पिशवी वेगळी आहे ना, त्यामुळे ते असं तुम्हाला पिवळसर दिसत आहे. हे गव्हाचे वडे जे आईने पाठवलेले आहेत आणि आम्हाला खूप आवडतात हे. अशा भरपूर काय काय छोट्या छोट्या वस्तू पाठवलेल्या आहेत आणि ह्या वाती आईंनी पाठवलेल्या आहे. मी त्यांना म्हटलं की मला ना फुलवात करता येत नाही आहे, थोडीशी जाड बनते. मग त्यांनी भरपूर फुलवाती करून पाठवलेल्या आहेत, ह्या त्यांनी हातानेच केलेल्या आहेत. सो हे असं काहीचं होतं आणि त्यानंतर आहे बाबांनी आणि आईने दोघांनी मिळून लाडू केले होते बेसनचे, ते आहेत. आता इथं ना फ्रीज झालेले आहे, एअर प्रेशर पण आणि इथे एकदम थंड आहे ना, त्याच्यामुळे त्याचे घट्ट दिसत आहेत. मग थोडेसे ते नॉर्मल टेम्परेचरला आले की चांगले मोकळे मोकळे होतील. तर असं सर्व जे प्रेम आहे भाऊ, वहिनी, आई, आईन, सासर, माहेर सगळीकडून आलेलं आहे आणि खूप खूप मनापासून त्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि ह्या वस्तू त्यांनी आता व्यवस्थित पॅक करून पण पाठवलेल्या आहेत, कारण ते दरवेळेस मी जाते ना तर पॅकिंग बघतात ते, त्या पद्धतीने ते आता ते पण शिकलेले आहेत की पॅकिंग कशी करायची. सो व्यवस्थित सगळं सामान आलं, काहीच फुटतूट झालेली नाही. म्हणजे व्यवस्थित त्याने पॅकच करून पाठवलं होतं. आणि हा ड्रेस आजीने पाठवला, म्हणजे आईंनी पाठवलेला आहे मुलीसाठी आणि मुलासाठी. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खरं म्हणायला गेलं ना तर वस्तू इथे पण मिळतात, परंतु हे ज्या वस्तूच्या मागचं जे प्रेम आहे ना ते मात्र आपल्याला विकत घेता येत नाही आणि तेच खरं खूप महत्त्वाचं आहे. कारण आजकाल सगळं सोपं झालेलं आहे, मेसेज, कॉल, व्हिडिओ सगळं एका क्लिकवर. पण तरीही काही नातीनं दूर जाताना दिसतात. का असं होत असेल? कारण आपण नात्यांना वेळ द्यायला विसरत आहोत. त्यामुळे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनापासून नात्यांना जपलं पाहिजे. नाती खूप नाजूक असतात, एका छोट्या शब्दाने सुद्धा दुखावू शकतात. त्यामुळे त्यांना काय अपेक्षा असते सगळ्यांना की प्रेमाने बोला, प्रेमाने वागा, वेळ द्या. मग माहेर असो किंवा सासर, मित्र असो किंवा आपली माणसं, नाती जपायला खूप काही लागत नाही. फक्त थोडा वेळ, थोडं प्रेम आणि थोडासा समज. कधी आपण पुढे होऊन माफी मागूया, तर कधी कोणाला समजून घेऊया आणि कधी फक्त मी आहे एवढं सांगूया. कारण जेव्हा माणसं नसतात ना आयुष्यात, तेव्हा सगळं असूनही काहीच नसतं आणि जेव्हा नाती असतात तेव्हा काहीच नसूनसुद्धा सगळं असतं. म्हणून मी एकच सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून, नाती जपा, कारण तीच खरी संपत्ती